लावतच नाही. कुठंच नाही लावत ना सगळे. गड्डा नाही बुजवत. ही जी आपल्या यवतमाळचे नुकसान करत कोण भरून देईल? हे साहेब मग आता नगर परिषदला आपल्याला यांना त्यांच्याकडून नोटीस घ्यावं लागतं. घ्यास लागेल ना साहेब. जर समजा पाईपलाईन टाकत आहे याचं नुकसान करत आहे नगर परिषदेला पण तुम्ही पत्र द्या. 83 लाख रुपये माझी परमिशन नाहीये म्हणून अशा गोष्टीला. यांच्याकडून पैसे वसूल करा, नगरपालिकेला द्या, त्याचं ऑडिट झालं पाहिजे त्या पैशाचं करते काय देतात. नाही जे पैसे आले ते माझ्या पाण्याचं जेवढं नुकसान केलं ना ते मी वसुलीच्या याच्यात टाकले. म्हणजे जे आपला MSCB चा खर्च थोडा तरी आपल्याला येईल ना त्याला. आता तुम्ही यायचं लवकर करा. हा वॉलमॅन कुठे पाणी नाही सोडत बरोबर. कुठे लोक कुठे वॉलमॅन बोला पहिले हे महिला पाहिजे. गरीब लोक आहे पाणी भरण तर काम कर हे लोक काम करतील का पाणी भरतील? सर हापशीला पण पाणी नाही आहे आणि इकडे तिकडे पीक पाहायला हो लागते. तिच्या भागात हे कडू टाका नसेल म्हटलं वेगळं असेल कॉल मला. पाणी आलं 2-3 दिवसाला माणसं माझे नाही देत आहेत, कॉन्ट्रॅक्टर आपले आहेत. नाही साहेब हे असं नाही होऊन राहिलं. याचा अर्थ जीवन प्राधिकरण याच्यामध्ये हे करून राहिलं. पण जीवन प्राधिकरण जनतेशी खेळ नका करू साहेब तुम्ही. मॅडम माझं हे किती त्रास होऊन राहिला माझं मला माहिती. ती आता तुम्ही आलाय ते घेऊन गेले. नाही साहेब आम्ही तर येणारच आहे ना साहेब. जनता आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही काय करणार? लोकांना त्रास होते तेव्हा लोकांना त्रास होऊन राहिला ना साहेब. नाही बरोबर आहेत ना. मलाही साहेब ते तर म्हणत आहेत साहेबाला पहिले पाणी प्यायला लावा. माझ्या एरियातले लोक तर म्हणते साहेबाला 1 ग्लास पाणी फक्त प्यायला लावा म्हणत आहे. माझ्याजवळ आता आलते ना ते बॉटल घेऊन माझ्या एरियातले 1-2 लोक येणार आहे. ह्याच्यापेक्षा गडूळ पाणी हे खूप चांगलं आहे. तुम्ही 1 ग्लास प्या म्हणे मग आम्ही पितो असं म्हणणं आहे त्यांचं. जीवन प्राधिकरणच्या सगळ्या लोकांना 1 ग्लास पाणी प्यायला लावा पाणी खराब आलेलं आणि मला म्हणजे तुम्ही पण पिऊन दाखवा. याच्याकडून दिवस विचारून घ्या किती किती दिन लागेल.